गुन्हेगारी स्वरूपाचा अकट व फसवणूक सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेत, पण अद्याप त्याला काही कारवाई होत नाही. म्हणजेच अधिकाऱ्यांना चोरी करून सुद्धा त्याच्या पाठीवर हात देण्याचं काम जर सरकारमध्ये होत असेल, अत्यंत दुर्दैव आहे असं मी मानतो अध्यक्ष महोदय. या निमित्तानं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना गृहमंत्री म्हणून आमच्या काही मागण्या या निमित्तानं त्यांच्याकडे करण्याचा आम्ही विचार अध्यक्ष महोदय. आपल्याला विनंती आहे की आमच्या भागातील ब्रह्मपुरी आणि सिंदेवाई इथे नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा, कारण तिथे कुठलेही निवासस्थान नसल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी राहताना फार मोठ्या अडचणी सामोरं जावं लागतं अध्यक्ष महोदय. मेनकी पोलीस स्टेशनचा, माझ्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील मेनकीचा नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव सरकारकडे आहे, त्याला सुद्धा मंजुरी देण्याचं काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. आणि जलसंपदा विभागामध्ये जे मी जलसंपदा विभागावरच्या चर्चा आहे त्या बोलण्यासाठी मी आपले काही विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय. गोशी खुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. इथे माननीय मंत्री महोदय याचे नाही आहेत. मी या गोशी खुर्द प्रकल्पाच्या संदर्भात सुधारित प्रमा मिळावी म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. तो सुप्रमा मिळण्यासाठीचा प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून वित्त विभागाकडे आहे आणि त्यामध्ये अद्यापही त्या ठिकाणी कारवाई होत नाही आहे. त्यामुळे त्यातील आमच्या गोशी खुर्द प्रकल्पाचं काम अधांतरी आहे, ते काम पूर्ण होऊ शकत नाही आहे. म्हणून माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की त्यांनी ह्या सुप्रमाचं काम, सुधारित प्रशासकीय मान्यतेचं काम गोशी खुर्द प्रकल्पाचं त्वरित करून द्यावं. या ठिकाणी मेनकी गांगलवाडी उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव आहेत, त्याला अजून प्रशासकीय मान्यता नाही. यासाठी आपण काम करावं, याला तातडीनं परवानगी द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. कोणाने धरणासंदर्भात मी खरं तर पूर्वी सिंचन प्रकल्प, पाणी पुरवठा योजनेचे हे जलसंपदा विभाग करायचे अध्यक्ष महोदय, परंतु आता हे सगळे प्रकल्प आपण सिडकोकडे आणि MMRDA कडे द्यायला लागलो. याचा परिणाम काय झाला अध्यक्ष महोदय? कोंढाणे धरणाच्या कामासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल होती आणि त्या अटीनुसार मूळ कंत्राटदार काम करण्यास तयार असेल तर मूळ कंत्राटदाराकडून कोंढाणे धरणाचे काम करून घ्यावे असं उच्च न्यायालयात आदेशित केलं होतं. अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर विषय आहे. आपण इथे आज आपल्याला लक्षात आणून देतो की कोर्टाचा आदेश आहे की मूळ कंत्राटदार जो पहिल्यांदा निविदा भरलाय त्याला जर जुनं काम केलं होतं, ज्याला 100 कोटी रुपये दिले गेले होते, त्यालाच ते काम द्यावं. हे पाणी पुरवठ्याचं काम आहे आणि हे काम आपल्या विभागाकडे असताना त्या सिडकोनी या कामाची किंमत 800 कोटी होती आणि ह्या कामाची किंमत 800 कोटीवरून 1400 रुपये केली. 1400 कोटी रुपये करून हे काम त्या विभागाकडून काढून घेतलं, आपल्या विभागाकडून, आणि हे काम सिडकोला दिलं अध्यक्ष महोदय. एकूण हे सगळं पाहताना खरं तर धरणं बांधायचं काम कोणी करायला पाहिजे? आजकाल MMRDA करते, सिडको करायला लागलेत, डबल किमती करायला लागलेत आणि ते धरणं काही पूर्ण होत नाहीत अध्यक्ष महोदय. या ठिकाणी काळू आहे, शाही धरण आहे, देजे आहे, ठाणे व पालघर जिल्ह्यातील रखडलेले जे पाटबंधारे प्रकल्प आहेत हे सुद्धा आता अपुरे आहेत, अनेक वर्षापासून. या संदर्भातलं काम आपण कधी करणार आहात? म्हणून नवी मुंबई सिडको तर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या कोंढाणे धरणाचं मूळ कामाच्या किमतीमध्ये जी काही 600 कोटी रुपयाची वाढ करून दिली याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. यामध्ये कशी वाढ होते? कशाला सिमेंटचा धरण बांधण्याची गरज आहे? RCC धरण बांधण्याची? पाटबंधारे विभागाने संपूर्ण त्या प्रकल्पाचा प्रोजेक्ट रिपोर्ट करत असताना पाणी पुरवठा योजनेसाठी मातीचंच धरण बांधा आणि त्यासाठी 800 कोटी रुपये खर्च होतील, परंतु एका विशिष्ट मर्जीतील माणसाला काम देण्यासाठी 800 कोटीवरून 1400 कोटी रुपये केलं गेलं आणि या धरणाची किंमत वाढवून हे काम सिडकोकडे हस्तांतरित करण्याचं काम आणि सिडको काम करणार आहे. अशा प्रकारचं लूट करण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुरू आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जर जलसंपदा विभागाकडे हे काम होतं, ठाणे व पालघर जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प वन कायद्यात आता अडकले आहे. त्यामध्ये NPV नेट प्रोजेक्ट व्हॅल्यू जे काय असतं ते निश्चित होऊनही या प्रकल्पातील शासनाने ती निधी अद्यापही अदा केली नाही. का केली नाही? आज नवीन मुंबई पुन्हा एक नवीन शहर आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आपला MMRDA ची कक्षा वाढवली, सिडकोची कक्षा वाढवली, नवीन शहर, नवीन कंस्ट्रक्शन, पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात वाढत असताना पिण्याचं पाणी आहे कुठे? पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि अशा वेळेस
हे धरणं जर पूर्ण वेळेत पूर्ण झाले नाहीत तर मला वाटतं की अध्यक्ष महोदय या ठिकाणी या भविष्यात पाण्याच्यासाठी मोठे एक अडचण या ठिकाणी निर्माण होणार आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी हे जे मी सांगितलं याची चौकशी आपण करावी अशी आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय. गोसीखुर्द प्रकल्पाच्या संदर्भात विशेष पॅकेज बंद करून आज माझी विनंती आहे की गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाला नाही त्याला सुपरमा लवकरात लवकर द्यावी. विशेष पॅकेज आपण बंद केलाय. वैधानिक विकास मंडळावर जे केंद्र सरकारचं मौन आहे, राज्य सरकारही त्या संदर्भात भूमिका घेत नाही. या संदर्भातली भूमिका अध्यक्ष महोदय आपण स्पष्ट करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. आपल्याला अनेक विषय आहेत, आपण बेल वाजवले अध्यक्ष महोदय, पण मी एवढंच सांगेल आज आपल्याला या सगळ्यामध्ये आपण पाणी पुरवठ्याचा विषय अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय अध्यक्ष महोदय. एकाच वेळेस महाराष्ट्रामध्ये जल जीवन मिशन, हर घर में नल, नल में जल, शुद्ध, आता शुद्धही नाही आणि अशुद्धही नाही. पूर्ण तुमचे जलजीवन मिशनचे योजना रखडल्या. कंत्राटदार काम सोडून पडून चाललाय. कधी काम पूर्ण होईल? कंत्राटदारांची बिलं थकली. एकेका कंत्राटदारांनी 10 कामं घेतली. अर्धवट काम करून सोडलंय. खेडे खोदून टाकलेत पाईपलाईन टाकून. गावच्या गाव उद्ध्वस्त करून टाकलेत आणि त्या कामाचा पत्ता नाही अध्यक्ष महोदय. केंद्र सरकारकडून पैसे येत नाही तर कशाला हर घर में नल ना नल में जल दाखवायसाठी. आणि त्यातून आज एक एक गाव पाण्यासाठी टाव पडतोय. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणामध्ये पाणी साठा कमी आहे. ज्या वेळेस होता आत्ताच्या तुलनेमध्ये पाणी साठा कमी आहे. आणि शुद्ध पाणी तर सोडा, पण किमान पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होईल ही परिस्थिती राज्यामध्ये नाही अध्यक्ष महोदय. मग केंद्राकडून पैसा नाही. आता राज्याकडून आणि केंद्राकडून माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे की कधी पैसे आपण देणार आहात. आणि याही पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय हे जर पैसे आले नाहीत आणि हे सगळे कामं सोडून अर्धवट कॉन्ट्रॅक्टर पळाले आहेत, उद्या जर याची किंमत वाढली तर ते पैसे कुठून भरून देणार? ही किंमत वाढली तर त्याला सुपरमा देणार का? नव्यानं पैशाची तरतूद करणार का? 2-2 वर्ष जर काम रखडले असतील तर काम कंत्राटदारांनी पूर्ण केलं नसल्यामुळे जर ही परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कंत्राटदार म्हणावं की आपण कोण म्हणावं? खरं तर जलजीवन मिशन मध्ये आपण मागच्या वर्षी 24-25 मध्ये 4000. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.